तुम्ही आमच्या परिसरात येऊन, आपल्या तालुक्यात येऊन आणि आपल्या तालुक्यातील काही लोक उसण्या कोंबड्या घेऊन त्यांच्या तालावर नाचायला निघालेले आहेत. परंतु मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, कुशाल तुम्ही नाचा, काही करा, पण एकदा तुमच्या 2.5 वर्षातला सरकारचा हिशोब लोकांना द्या ना. आम्ही सांगू शकतो आम्ही काय केलेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांकरता 1 रुपयाची पीक विमा योजना आणली. बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांना विश्वास नव्हता 1 रुपयात पीक विमा मिळतो हे तुम्हाला वाटलं कधी? मनापासून सांगा तुम्ही. आज मी मुद्दाम आपली कोल्हारची आकडेवारी काढून आणली. कोलारमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये कोलार जिल्हा परिषद गटाची आहे, कोलार गावची दिसत नाही मला इथं. आपल्या कोलार गावचं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोलार गावामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्याचा फायदा 736 शेतकऱ्यांना 1,90,23,772 रुपये मिळाले. तुम्ही बाळासाहेबांनी विचारा बरं, तुमच्या सरकारची काय एखादी योजना होती का अशी एखादी योजना महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला दिली होती का? दुधाचं अनुदान 596 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 45,79,409 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले या गावातल्या फक्त. सोयाबीनचं अनुदान, कपाशीचं अनुदान 570 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22,20,000 रुपये अनुदान जमा झालं. फक्त कोलारचा आकडा आहे. लाडक्या बहिणी 4,403 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,30,22,500 रुपये जमा झाले. पैसे आले का तुमच्या खात्यात? हे पैसे तुमचे आहेत, इकडे अजिबात द्यायचे नाही. तुम्हाला शासनाने पैसे दिलेले आहेत. भगवतीपूर 2,032 शेतकऱ्यांच्या 806 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,80,46,402 रुपये पीक विम्याचे जमा झाले भगवतीपूरमध्ये. दुधाचं अनुदान 427 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23,20,000. लाडक्या बहिणी 2,032 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,52,40,000 रुपये जमा झाले भगवतीपूरचे. परत आमच्या थोरातने कुठेतरी भाषण केलं, आमच्या बाजारपेठ संघामध्ये फुलल्या म्हणे. तुमचा संबंध आहे काही? हे पैसे दिलेत म्हणून मित्र तुमची दिवाळी झाली, बरोबर आहे का? आज कोलारच्या बाजारपेठेमध्ये गाड्या नव्हत्या, गाड्या लावायला जागा नव्हती. काही दुकानदार मला म्हटले आमचा माल संपला म्हणले. आणि आमच्या लाडक्या बहिणीने मला सांगायचं आहे तुम्ही चिंता करू नका, 1 डिसेंबर पासून आम्ही रक्कम 2100 रुपयाने तुम्हाला देणार आहोत. आम्ही 2100 पर्यंत थांबणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे जाऊन आमचं सरकार आमच्या बहिणी मागे भक्कमपणे उभं राहील ही तुम्हाला मी सगळ्यांनाच खात्री देतो. आणि आमच्या लाडक्या भावानी बेण्याचं कारण नाही आहे. विम्याचे पैसे आलेत, दुधाचे पैसे आलेत, सोयाबीनचे पैसे आलेत, आणि आता वीज बिल सुद्धा तुमचं माफ केलं. एवढा मोठा निर्णय आम्ही केलाय. आले का नाही? 0 बिल आले का नाही? काही लोक 2 लाख 3 लाख, काही लोकांनी तर कनेक्शन घेतल्यापासून भरले नव्हते ते माफ झाले. महायुती सरकार हे देणारं सरकार आहे सर. आणि म्हणून आम्ही जे शासनामध्ये काम करतो
नुसते आपल्या कोलार गटामध्ये तो आकडा तर वेगळा आहे, पण कोलार बुद्रुकमध्ये आयुष्यमान भारत जे 5 लाखाचे कार्ड आदरणीय मोदी साहेबांनी दिलेत, 1440 लाभार्थी आहेत ज्यांना 5 लाख रुपये मोदी साहेबांच्या कार्ड त्या ठिकाणी मिळाले आणि भगवतीपूरला 950 आहे. मला सांगा, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, याच विरोधकांनी प्रचार केला आम्ही संविधान बदलणार, आम्ही घटना बदलणार. मोदी साहेब जर प्रधानमंत्री झालेत हे सगळं बदललं जाणार आहे. आता आदरणीय मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेत, घटना बदलली का? संविधान बदललं का? आमच्या अल्पसंख्याक बांधवांना मला सांगायचं आहे, या अपप्रचारात तुम्ही बळी पडू नका. कोविडमध्ये सगळी जनता हवालदिल झाली. याच विश्व नेत्यांनी आपल्या देशाच्या 80% जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केला. लोकसभेच्या निवडणूक थोडी पिछाड झाली, 80% लोकांना मोफत धान्य योजना चालू आहे का बंद आहे? त्याच्यामध्ये काय भेदभाव करतो आपण? या समाजाला मिळणार नाही, त्या समाजाला दिलं पाहिजे, आपण असं भेदभाव करतो? भावी भेदभाव केला का आपण कधी? आम्ही आमचं सरकार आल्यानंतर सणावाराला आयुष्यमान आनंदाचा शेदा योजना सुरू केली. योजना चालू आहे का बंद आहे? मग अशी एखादी योजना मला सांगा ना. भगवती मातेच्या पुढे भाषण करा तुम्ही. दहशतवाद दहशतवाद कसला दहशतवाद आहे? आज 80% लोकांना मोफत धान्य मिळतं, दहशतवाद आहे. 50% आज आनंदाचा शेदा लोकांना मिळतो, दहशतवाद आहे. तुमचं या ठिकाणी वीज बिल माफ केलं का? दहशतवाद आहे. या कोलार एवढा मोठा रस्ता केला, दहशतवाद आहे. एवढी सुंदर मराठी शाळा बांधली, कॉम्प्लेक्स बांधला, कुंकुलर कॉम्प्लेक्स झाला, एवढं गावाचं चित्र बदललं. 60 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना तुमच्या गावासाठी आणली, दहशतवाद आहे? सांगा नाही तर येऊन तुम्ही राज्याचे स्वतःला भावी मुख्यमंत्री तुम्ही म्हणता स्वतःच्या वर स्वतःच लावून राहिले लोक. अरे पहिला निवडून तर या. आणि मग आज मला मागच्या 2-3 दिवसामध्ये आठवड्यामध्ये सगळं जे सर्वे आहेत, एबीपी माझाचा असेल, TV 9चा असेल, सगळे सर्वे काय सांगतात की महायुतीला 165 जागा या ठिकाणी राज्यामध्ये 165 आणि 100च्या पुढे जाणार नाही अशी स्थिती सांगते आणि भावी मुख्यमंत्री म्हणून सांगतात. कारण आदरणीय मोदी साहेबांचा करिश्मा वेगळा आहे. तुम्हाला सांगतो, ह्या लोकांनी केलेला भ्रम आहे की जातीवादी आहेत, हे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत. एखादी योजना मला तुम्ही सांगा. या सगळ्या योजनेचा लाभ आपल्या सरकारने तुम्हाला द्यायचा निर्णय केला आहे. आणि मी तुम्हाला भगवती मातेची साक्षी सांगतो, निवडणूक होऊ द्या, पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करण्याचा आपण निर्णय करणार आहोत. कारण हे सरकार तुमचं आहे, हे सरकार जनतेच्या मनातलं आहे. हे सरकारचा प्रत्येक निर्णय सामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. मग शेतकरी असेल, अल्पसंख्याक असेल, तरुण असेल, तर रोजगाराची संधी निर्माण करून द्यायची असेल. आज रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात राज्यामध्ये. आज आपण शिर्डीला शेती महामंडळाची 500 एकर जमीन आपण MIDCला दिली. तुम्ही बाळासाहेब 7 वर्ष महसूल मंत्री होता ना, तुम्हाला नाही वाटलं कधी MIDC जिल्ह्यात सुरू व्हावं? आपण तर तीन MIDCला जागा दिली. 500 एकर शिर्डीला दिली, 600 एकर नगरची MIDC लगतची महसूल खाते जमीन होती ती दिली, आणि श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडीची 600 एकर महामंडळाची ती दिली. किती एकर झाली? किती एकर झाली? 1700 ना. हा जे काही 1600 एकर जमीन आपण 2 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये रोजगार वाढावा म्हणून आपण या MIDCला आपण दिली. आणि त्या MIDC मध्ये 200 एकरामध्ये 1000 कोटी रुपये खर्च करून संरक्षण उत्पादन कारखाना काढणारा मुलगा कुठला आहे? आपला भूमिपुत्र आहे, आपला भूमिपुत्र मित्र.
परवा एक कुठेतरी त्यांनी भाषण केलं की आमच्या संगमनेरला 30,000 नोकऱ्या मिळाल्या. 30,000 म्हणजे कोणता आकडा पाहिला त्यांनी? ओपनचा तर क्लोजचा होता. अरे 300 लोक नाही आहेत. तुम्ही लोकांना काम रोजगार दिला? तुम्ही शेजारी पाहुण्याला विचारा तुम्ही काय केलं रोजगार? नोकरी पाहिजे ना, जाय कॅन धुवायला. नोकरी पाहिजे ना, जाय गोटीला फरशी पुसायला. हा तुमचा रोजगार. इथं आपण रोजगाराच्या आपल्या सरकारने नवीन संधी निर्माण केल्या. मुख्यमंत्री कार्यकौशल विकास योजनेमध्ये आज आपल्याला 600 मुलं काम करतात. आचार्य चाणक्य योजनेमध्ये आज आपल्याकडे यादी माझ्याकडे होती आचार्य चाणक्य योजनेची. आपल्या गावामध्ये आचार्य चाणक्य योजनेतील किती मुलं काम करतात? कोलारमध्ये आज 5 विद्यार्थी आहेत. भगवतीपूरमध्ये 8 विद्यार्थी आहेत. पूनम विश्वास वाघमारे आहे किती? साक्षी शरद चोळके आहे किती? वाल्मिक हरिकिसन खर्डे. या सगळ्या मुलांना आपण योजना काय सुरू केली? किती लोकांना माहिती आहे ही आचार्य चाणक्य योजना? हातवर करा बरं. किती लोकांना माहिती? कोण माहिती आहे? नाही ना. आम्ही गावागावात बोर्ड लावले होते. आम्ही तुमच्या घरी परिपत्रक पाठवले होते. आपण जर वाचणार नाही ती योजना कशी कळणार आपल्याला? आपण फक्त वाट पाहत आहे बँकेत काय आलं का, फोन वाजला का. एवढे पैसे तुम्हाला दिले, प्रत्येक वेळी तुमचा फोन वाजला आणि तुम्हाला आम्ही कळवलं की तुमचा माल आला. ही आचार्य चाणक्य योजना आपण जी सुरू केली, 34 कोर्स आपण सुरू केले. तुमच्या कोलार कॉलेजमध्ये आपण कोर्स सुरू केले. आज 10वी झालेले, 12वी झालेले, कॉलेजमधून बाहेर पडलेले, नोकऱ्या नसलेली मुलं यांना आपण काय केलं? 34 कोर्स फक्त 2 तास शिकायले. हे कोणताही कोर्स करा तुम्ही, सकाळी 2 तास का ठेवला आपण? दिवसभर तुम्हाला अन्य रोजगार तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल. पण हे महत्वाचं नाही आहे, पुढचं महत्वाचं आहे. हे 2 तास शिकण्यासाठी येण्याकरता प्रवरा शिक्षण संस्था तुम्हाला 6,000 रुपये देते. हे जगात असं कुठं कोर्स पाहिला का? शिकण्यासाठी या 6,000 रुपये. 6,000 रुपये शिकण्यासाठी या. असं एखादा जिल्हा, एखादा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा दाखवा, असं दाखवा. आहे कुठं? आपला प्रयत्न काय की ही मुलं 4 महिन्याचा 5 महिन्याचा कोर्स करून बाहेर पडतील. एक त्याला नवा आत्मविश्वास येईल, नव्या येणाऱ्या उद्योगाच्या वाढीकरता काही त्यांना संधी मिळेल. परवा मला साकुरी एक महिला माझ्या त्या कार्यक्रमात मला भेटली. ती मला म्हणली, साहेब मला 14 वर्ष लग्नाला झाले. किती? 14 वर्ष. MA झालेली आहे, पण घराबाहेर पडण्याची संधी नव्हती म्हणे मला. महिलेचं नाव सांगून टाकतो, योगिता परदेशी नावाची महिला आहे. मग असं वाटायला नको की मी काहीतरी मला सांगू राहिलो तुम्हाला. MA झालेली. ती मला म्हणे, साहेब 14 वर्ष मी घराबाहेर गेले नाही. हा कोर्स सुरू झाला राहता कॉलेजला, सकाळी रिक्षाने जाते म्हणे मी. आणि डिजिटल फोटोग्राफीचा कोर्स केला तिने. आज तिने राहत्यामध्ये स्वतःचा स्टुडिओ टाकायचा तिने त्यांनी काम सुरू केलं. आता कोण योगिता परदेशी, कोण हे जे नाव सांगितले तुम्हाला, किती आपल्याकडे किती मुली पाहणं आहेत. माझे नाव दिले मुलींच्या आता मी. कल्याणी जाधव, वाल्मिक, साक्षी लबडे, साक्षी चोळके, आदित्य दळे, साक्षी चिकणे, वेदश्री हंडे, किती नाव आहेत. यांना काही चिठ्ठी लागली का कुठं कोर्स करण्यासाठी? नाही, माझं पत्र घेऊन जा तर कोर्सला ऍडमिशन मिळेल. आम्हाला माहिती नाही काऊन काय कुठं शिकतंय. आमचा एकच प्रयत्न आहे की जो पद्मश्री हा जो यज्ञ सुरू केला शिक्षणाचा, याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे, हा त्यामध्ये आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून खरं तर अनेक विकासाच्या कामाबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलता येईल. अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. या तालुक्याच्या विकासाकरता मतदारसंघामध्ये किती, आता मला आकडा माहित नाही किती आपण पैसे आणलेले आहेत. 5 वर्षामध्ये विधानसभेमध्ये किती पैसे आले आपले गायकवाड मतदारसंघात? किती विकास झाला मतदारसंघासाठी?
हा नाही, वॉटर सप्लाय सोडून एकट्या संगमनेर तालुक्याला मी आता आकडेवारी काढत होतो, तिथं आपला आमदार नाहीये. एकट्या संगमनेर तालुक्याला सगळ्या योजना मिळून 1200 कोटी रुपये 2 वर्ष दिले. 1200 कोटी दिले 2 वर्षामध्ये. आज तुमच्या कोलाची 60 कोटी रुपये स्कीम चालू आहे. अशा किती स्कीम चालू आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. वॉटर सप्लाय सोडला तर जवळजवळ 900 कोटी ना, 900 कोटीची कामं आपल्या मतदारसंघात झाली 5 वर्षामध्ये. आणि म्हणून फक्त आणि फक्त विकासात्मक काम करत राहणं हेच आमचं काम. आम्हाला त्यासाठीच वेळ आहे. आम्हाला अन्य कामासाठी वेळच नाही मित्र. परवा शरद पवार आले, ते म्हटलं निळवंड्याचं श्रेय थोरातांना दिलं पाहिजे. मी आताच माहिती काढली निळवंड्याची, कागद होतं साहेबांकडे दिलं. या निळवंड्याचं भूमिपूजन शरद पवार साहेबांनी 4 वेळा केलं. पहिलं भूमिपूजन 5 मे 1998 रोजी 78 रोजी कानडगावला केलं, राऊर तालुक्यामध्ये. धरणाच्या भिंतीचा पाय नव्हता, यांनी कालच भूमिपूजन केलं. संगमनेर कारखान्याच्या साईटवर जिथे महाविद्यालय आहे तिथे 15 मे 1979 रोजी परत दुसरं भूमिपूजन शरद पवारांनी केलं. कुठल्या डाव्या कालव्याचं, धरणाचा पाय सुद्धा नाही घेतलेला आहे. तिसरं भूमिपूजन 1985 साली, चौथं भूमिपूजन 28 मे 1992 रोजी केलं. अरे तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री राहिलात राज्याचे, निळवंड्यासाठी तुम्हाला पैसे देता आले नाही, तुम्ही आम्हाला नाव ठेवता. आज या दुष्काळी भागाला पाणी आलं. पहिला 20 किलोमीटर जो कालवा होता निळवंड्यापासनं, त्या 20 किलोमीटर खाली आल्यानंतर मग डावाने उजवा कालवा निघतो. मग हेच मधुकर पिचड साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये 20 वर्ष होते. हे आपले संगमनेरचे किती वर्ष मंत्री आहेत. पण मला देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. आम्ही पुढाकार घेतला, मी विरोधी पक्ष नेता होतो. 30 वर्षाचा 20 किलोमीटरचा कालव्याचं काम होत नव्हतं, आपण ते 2 वर्षात करून दाखवलं. 2 वर्षामध्ये. म्हणून आज निळवंड्याच्या आणि डाव्या उजव्या कालव्याला पाणी आलं. पाण्याच्या योजना उत्तम केलं. कोलारच्या लोकांना कधी पाण्याची अडचण भासली? तुमचे कायम भरलेले नदी केटीवर भरलेला आहे, रानशेंड्यापर्यंत पाणी गेलंय. यापूर्वी यांनीच भाषण केले होते ना, केटीवर होणार आहे का, केटीवर होणार आहे का. उन्हाळा एवढा तीव्र होता, जायकुड्याला पाणी गेलं. पण तुमच्या शेतीला पाणी कमी पडू दिलं का आम्ही? प्रामाणिकपणे सांगा. मग ही दहशत होती. आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्ही जे करतो ते जनतेसाठी करतो. तर मी जो उभा इथे, तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच उभा आहे. आणि हे माझ्या मनात नेहमी आहे की जोपर्यंत जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, मला कोणाची त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कारण नाही. आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्या कामाशी आपण समर्पित राहिलं पाहिजे. हीच आपल्याला पूर्वीची आपल्या वाडवडिलांनी आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, अधिकचा वेळ मी घेणार नाही, परंतु दहशतवादाची भाषा करणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचं आपल्या निमित्तानं. अरे तुमच्या अजून मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला की तुम्हाला डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, तुमच्या घराचा डॉक्टर झाला, तुम्हाला तेवढी दहशत नाही वाटली. तुमच्या कुटुंबावर झाला एक कुटुंब उद्ध्वस्त, मी सुरुवातीला म्हटलं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं त्यावेळी दहशत नाही वाटलं तुम्हाला. आमचे मोहन अण्णा देवकर जिल्हा परिषद उभे होते, पोस्टर जाळले, त्यावेळी किती प्रचंड संघर्ष झाला, त्यावेळी दहशत नाही वाटली. आमचे मोहन नाही की स्वर्गीय गोविंद मामा निबे या गावाने तो संघर्ष पाहिलेला आहे. तो दहशतवाद नव्हता. तुम्ही करायचं ते सगळं पुण्य करायचं. तुम्ही जे करता ते पुण्य आहे, आम्ही करतो ते काय दहशतवाद.
आज तुमचं कोलारचं महाविद्यालय सुरू झालं, हजारो मुलं शिकतात. दहशतवाद आहे. आणि फक्त बदनामी करायची, काय सांगण्यासारखं तुमच्याकडे काही नाही आहे. परत प्रियंका गांधीला घेऊन आले, त्या बिचारी मला एवढं वाईट वाटलं. 3,000 लोक समोर होते. प्रियंका गांधीपेक्षा आपल्या सभेत जास्त लोक आहेत. सगळे संगमनेरचे लोक आणले. मराठीतला भाषण इंग्रजीमध्ये लिहून दिलं त्यांना. मित्र, मला एवढीच विनंती करायची आहे, जे आम्ही मंत्री राज्यामध्ये आपण मला संधी दिली अनेक वेळा काम करण्याची, आणि मनोभावे तुमच्यासाठीच काम केलं. मला एकच अपेक्षा या निमित्तानं तुमच्याकडून अनेक विनंती करायची, या 8व्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज तुमच्या हा जनसागर पाहिल्यानंतर मला खात्री आहे की राज्यामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने आपण मला आशीर्वाद द्यावा अशी माझी विनंती. आपला अनुक्रम क्रमांक किती आहे? सांगा. आणि म्हणून आपला जो परत एकदा मला सांगा, अनुक्रम नंबर किती आहे आपला? तुम्हाला महाविकास आघाडी पाहिजे का महायुती पाहिजे? ज्यांना महाविकास पाहिजे ते हात वर करा. आणि ज्यांना महायुती पाहिजे ते हात वर करून मला सांगा. तुम्ही एवढा तुमचा आशीर्वाद असल्यानंतर मला घाबरण्याचं कारण आहे का? किती आपल्या मतदारसंघात लोक येऊ देत, किती नंगानाच घालू देत, आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आमच्या लाडक्या भावांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आमच्या या सगळ्या तरुणांचा शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. एवढी ताकद असल्यानंतर मी आपल्याला अतिशय नम्रपूर्वक सांगतो आणि खात्री देतो, भविष्य काळात जे काय माझ्याकडून होईल ते तुमच्यासाठीच होईल, जनतेकरताच होईल. पुढे तुमच्या विश्वासाची प्रतारणा मी करणार नाही, होऊ देणार नाही. आणि म्हणून येत्या 20 तारखेला मतदान केंद्रावर जायचं. कुठं बटन दाबायचं, कशावर दाबायचं, आणि राज्यामध्ये इतिहास घडवा आणि या सगळ्या बाजार भोंग्यांना उत्तर द्या अशी विनंती करतो. मला खरं लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने पण हजर आहात. अनेक सभा आपल्या झाल्या आतापर्यंत, आमच्या एवढ्या बहिणी हजर नव्हत्या. तुम्हाला खरं नमस्कार मला या निमित्तानं करायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्या या आलेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. भगवती मातेला एवढीच प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख संपन्ना देऊ देत, खुशाली नांदू देत, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू देत, आणि आपल्या सगळ्यांची मतदारसंघामधून सेवा करण्याची मला संधी मिळू दे अशी प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.